आता नो टेन्शन, कारण थंडीत ही आपली इडली कापसाहून मऊ त्याचप्रमाणे हे टम्म फुगेल आणि जाळीदारी होईल. आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर त्यासाठी आपण 2 वाटी तांदूळ घेणार आहोत. अगदी तुम्ही रेशनचा जरी तांदूळ घेतले तरी चालेल. आणि 1 वाटी उडीद डाळ घ्यायची. त्याचप्रमाणे 1 चम्मच मेथीचे दाणे घालून हे सर्व मिक्स करून पाणी घालून 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचं. भिजल्यानंतर आपण याचं बॅटर तयार करणार आहोत. अशा प्रकारे अगदी जास्त पातळ नाही, मध्यम आकारामध्ये आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं. 2 चम्मच तेल घालून पुन्हा हे मिक्स करून अशा प्रकारे झाकून पीठ ठेवायचं उबीला. त्यानंतर आपण ज्यावेळी इडली करणार आहे त्यावेळी चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा सोडा घालून हे मिक्स करून घ्यायचं. इडलीच्या भांड्याला तेल लावायचं आणि अशा प्रकारे हे बॅटर घालून घ्यायचं. आता आपण इडली उकडताना हे पाणी जे आहे ते पूर्ण उकळी येऊ द्यायचं आणि मगच इडली उकडण्यासाठी ठेवायचं. पाहू शकता आपली इडली किती स्पॉन्जी झालेली आहे. आणि इडली काढताना थोडंसं चमच्याला तेल लावायचं आणि इडली काढायची.